झी 24 तास, एक पाऊल पुढे. मॉडेलिंग मधनं अभिनयाला सुरुवात झाली आणि त्यातून मग पुढे फरेवाला, विरासत आला, देवदास आला. बघता बघता जवळपास 175 ते 180 चित्रपट विविध भाषातले, मराठीतले झाले. त्यातले सगळ्यात जास्त हिंदी मधले माझे मला वाटतं 140च्या आसपास हिंदीतले असतील. बाकी मराठीमध्ये 20 एक आहेत. त्यात पण काही गाजलेले चित्रपट आहेत. बापू बिरू वाटेगावकर जो पिक्चर होता त्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश कमावलं होतं. जेव्हा श्वास होता तेव्हा बापू बिरू वाटेगावकर पण झाला होता. आणि मी आणि अरुण नलावडे दोघेही स्टेट अवॉर्ड करता नॉमिनेट पण झालो होतो. आणि त्याच्यानंतर शंभू माझा नवसाचाने चांगला धंदा केला. बरेच माझे चित्रपट तसे चांगले गेले मराठीतले. आणि बहुतेक याच्यात मी मुख्य म्हणजे हिरोच्या भूमिका केल्या. म्हणजे हिंदी चित्रपटात माझा विलन जम बसवत होता त्यावेळेला मी इकडे मराठीत हिरो करत होतो. तो त्याच वेळेला आता लेटेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे साऊथमध्ये माझी एंट्री झाली. तिकडे माझ्या बरोबरची सगळी मंडळी ऑलरेडी जाऊन सेटल झालेली आहे तिकडे. मुकेश ऋषी, सयाजी शिंदे वगैरे तिकडे अक्षरशः छापतायत. म्हणजे मस्त चाललं त्यांचं. आणि मीच सगळ्यात शेवटी जायचं. कसं काय ते शेवटी नशिबात दिलं असतं. मला एक ऑफर आली कृष्णम वंदे जगद्गुरू नावाच्या पिक्चरची. आणि राणा दगूबट्टी म्हणजे रामानायडूचा जो नातू आहे, जो दम मारो दम वगैरे पिक्चर्समध्ये आला. आणि नयनतारा नावाची तिकडची मोठी हिरोईन, तमिळ तेलुगूमधली मोठी हिरोईन आहे ती. यांच्या ऑपोजिट जो सेंट्रल पॉवरफुल निगेटिव्ह रोल रेडप्पा, त्याची ऑफर मला आली. आणि तो माझा पहिला तेलुगू तमिळ चित्रपट खूपच मोठा हिट झाला मग तिकडे. या विविध भाषातल्या शूटिंगच्या निमित्तानं पुन्हा एकदा निसर्ग पाहायला मिळाला. काय असतं की माझ्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना ते एकमेकांना पूरक होतात. म्हणजे त्यामुळे मला बऱ्याच काही करता येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठलाही परदेशातला स्पॉट असतो जिकडे आम्ही जातो, गाण्याचं शूटिंग असेल किंवा काही स्टंट्स असतील किंवा काही, त्याच्याकरता समजा लंडनला गेलो, मलेशियाला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो, ऑस्ट्रेलियाला गेलो, जिकडे कुठे गेलो तर ते जनरली आमचे कॅमेरामन जाऊन जे रेकी केलेले असते ते काहीतरी चांगले स्पॉटच असतात तिकडचे. त्यामुळे ते अनायासे माझ्या फोटोला म्हणजे कॅमेराला ते खाद्य मिळालेलं असतं. त्याशिवाय बरोबर को आर्टिस्ट असतात, ते सगळे स्टार्स असतात. आणि त्यांनाही कुणालाही आपले फोटो काढून घ्यायला आवडतात. त्यांना जेव्हा माहिती असतं की हा चांगले फोटो काढतो, ते इतर म्हणजे नॉर्मल लोकांना कदाचित ते काकू करतील फोटो काढतो, पण मी जेव्हा कॅमेरा काढतो तेव्हा ते इमानदारीमध्ये फोटो काढून देतात. आणि फोटो चांगले येतात आणि ते स्वतः घेऊन जातात. म्हणजे मी काढलेले फोटो ते मागून घेऊन जातात. त्यामुळे फोटोग्राफीचा शौक या निमित्ताने होतो. मग त्यावरचं लिखाण सुरू होतं. तसं माझं चंदेरी भटकंती नावाचं पुस्तक आहे ज्याला. आणि त्यातनंच पुढे अनवट आलं. मला असं वाटतं गूढरम्य महाराष्ट्र, त्याच्यानंतर भटकंती, अशी अनेक पुस्तकं आली. चंदेरी भटकंती हे पुस्तक तुझे आता प्रश्न विचारला त्याला म्हणजे रेलेव्हंट आहे. याचं कारण म्हणजे चंदेरी म्हणजे फिल्मशी संबंधित भटकंती. फिल्म्स करता जे मी परदेशात आणि देशात फिरलो त्याच्या संदर्भातलं सगळं. आणि त्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रस्तावना, अतिशय सुरेख प्रस्तावना त्यांनी दिली. फार सुंदर प्रस्तावना आहे ती. आणि बऱ्याचशा अवॉर्ड्सपेक्षा त्याला मी जास्ती मान देतो कारण त्यांनी खूप प्रेमाने. ठाकरेंचा उल्लेख केला म्हणून एक प्रश्न आहे की तुला या तिघांचाही स्नेह जवळून मिळाला. बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. कशी आहेत ही माणसं? तुझ्या नजरेच्या कॅमेऱ्यातनं कशी दिसली? सगळे खरं सांगू का एक प्युअर कलाकार आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचा एक मिश्किलपणा आहे, मार्मिकपणा आहे जो मोठे साहेब म्हणजे बाळासाहेबांकडे ते यांच्याकडे आलेले आहे दोघांकडे. आणि दिलदार लोक आहेत खरं सांगायचं तर. आता त्यांचे पॉलिटिकल राजकारणातलं एक काय असेल जे काय बाजूला ठेवा, पण माणूस म्हणून राजला मी उत्तम गाताना ऐकलेलं आहे. उत्कृष्ट गातो. दयागना. हा अतिशय मी ते ऐकलेलं म्हणजे आम्ही त्याची मैफिल झालेली आहे. आणि उद्धव उत्तम फोटोग्राफर आहे, छायाचित्रकार आहे, सगळं तुला माहितीच आहे. शिवाय अतिशय सुंदर कोट्या करतो तो. म्हणजे असं बोलता बोलता असे अतिशय म्हणजे काय म्हणतात सटल असतात पण फार सुंदर असतात त्या कोट्या. आणि म्हणजे एक काय म्हणतात ते त्यांना टेस्ट आहे सगळ्यांना. म्हणजे दरारा काही असेल, जे काही धाक असेल, जे काय असेल, पण एक प्रेमळपणा आहे, दिलदारपणा आहे. आणि एक ही बाजू आहे त्यांची कलाकाराची बाजू. रे ग म म म ग रे ग म रे म ग रे सा मध मध सा नि रे नि ध मध नि मध म मसा नि रे नि ध मध नि मध म म ग रे ग म रे म ग रे सा नि रे ग म म म ग
सानी रे निध मधनी मध मम मसानी रे निध मधनी मध मम मम मग रे गम रे मग रे सा कोई पास आया सवेरे सवेरे मुझे आज़माया सवेरे सवेरे कोई पास आया। वाह, क्या बात है। सवेरे सवेरे। झी 24 तास एक पाऊल पुढे।